दोन्ही टीम्स अतिरिक्त खेळाडू कॉम्बॉक्समध्ये असणं गरजेचं आहे. स्पर्धा लाईव्ह आहे आणि खेळाडूंची नावं आमच्यापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे, कारण आकर्षक अशी वैयक्तिक पारितोषिकं देखील आहेत आणि खेळाडूंच्या नावावरती त्यांचे रन्स, त्यांच्या विकेट, त्यांचे कॅच जाणं गरजेचं आहे. त्यामुळे अतिरिक्त खेळाडू कंपल्सरी पाठवा. पहिली मॅच 9व्या दिवसातील आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये ऑन होतीये. इथे आज जर पाहायला गेलं तर दिवस महत्त्वपूर्ण आहे. कोणते 4 संघ उद्या बक्षीस पात्र फेरीमध्ये जाऊन दाखल होणार यासाठी आजच्या लढती तितक्याच महत्त्वपूर्ण असलेल्या पाहायला मिळतील. गुरुर् ब्रह्मा गुरुर् विष्णू गुरुदेव महेश्वरा, गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरुमदेव सर्व कार्येषु सर्वदा. तारणहर्ता विघ्नहर्ता गणपती बाप्पांच्या चरणावरती नतमस्तक होतो. ज्या मातेने हिंदवी स्वराज्याचं स्वप्न पाहिलं त्या मासाहेब जिजाऊ, ज्या राजाने हिंदवी स्वराज्याचं स्वप्न सत्यामध्ये उतरवलं ते छत्रपती शिवराय, आणि ज्या राजांनी हे हिंदवी स्वराज्याचं स्वप्न आपल्या अंगाखांद्यावरती खेळवलं ते छत्रपती शंभूराजे यांच्याही चरणावरती नतमस्तक होतो. आणि उपस्थित तमाम क्रिकेट रसिकांचं मनापासून मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. आपण पाहतोय मानाची आणि सन्मानाची, प्रेमाची आणि क्रिकेटची स्पर्धा या मैदानावरती संपन्न होते. पुणे जिल्ह्यातील असणारी हाप्पीस टेनिस क्रिकेट विश्वातील सर्वात मोठी क्रिकेटची स्पर्धा वडकी सुपर लीग आज दिवस क्रमांक 9 मात्र या मैदानावरती संपन्न होईल. पहिलीच मॅच एका बाजूने वडकी सुपर किंग्स तर दुसऱ्या बाजूने वडकी सनरायझर्स, या दोन संघांमध्ये झुंज आपल्याला पाहायला मिळेल. सलामीची जोडी दाखल झाली आहे. सूरज जाधव ऑन स्ट्राईक खेळताना पाहायला मिळतील तर नॉन स्ट्राईकला पार्थ गायकवाड ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळेल. तर षटक क्रमांक पहिलं गोलंदाजीच्या माध्यमातून गोलंदाज देखील सज्ज होत आहेत. 12th मॅन चला विनंती असेल. आणि प्रत्येक संघासाठी आज जो विजय महत्त्वाचा असलेला पाहायला मिळेल. वडकी सुपर जायंट्स 8 सामने खेळलेत, 7 विजयी, 1 पराभूत, 14 पॉईंट्स आहेत आणि 4 पॉईंट 100चा नेट रन रेट आपल्याला पाहायला मिळेल. वडकी इंडियन्स 8 पैकी 6 विजयी, 2 पराभूत, 4.145चा नेट रन रेट आहे. वडकी नाईट रायडर्स 8 पैकी 6 विजयी, 2 पराभूत, 12 पॉईंट आहेत, 1.188 चा नेट रन रेट आहे. रॉयल चॅलेंजर्स वडकी 8 पैकी 5 विजयी, 3 पराभूत, 3.232चा नेट रन रेट. वडकी सनरायझर्स 8 पैकी 4 विजयी, 4 पराभूत, 0.952चा नेट रन रेट पाहायला मिळेल. त्यानंतर वडकी रॉयल्स 8 पैकी 4 विजयी, 4 पराभूत, 0.680चा नेट रन रेट पाहायला मिळेल. तर वडकी जायंट हंटर 8 पैकी 2 विजयी, 6 पराभूत, -2.145. वडकी किंग्स 11 8 पैकी 1 विजयी, 7 पराभूत, 2 पॉईंट्स आहेत, -6.890. ही नक्कीच आतापर्यंतची रूपरेषा या स्पर्धेची नक्कीच पाहायला मिळाली आणि आजचा दिवस तितकाच महत्त्वपूर्ण असेल.
गोलंदाजाचं नाव सागर. 12 मॅन पाठवा सनरायझर्स. सलामीची जोडी दाखल झाली आहे. सूरज ऑन स्ट्राईक आहे, नॉन स्ट्राईकला पार, तर गोलंदाजी मार्कवर सागर. सागर गाडे सज्ज होतील. पंचांचा इशारा आलाय. आणि 12 मॅन जर नसेल आणि जर तुमचा काय आक्षेप असेल तर तो मान्य केला जाणार नाही. त्यामुळे 12 मॅन असेल तर पाठवत चला. सामन्याला होते सुरुवात. लेस दी प्ले. पंतांचा इशारा आला जातोय. चला खेळूया वडकी सुपर लीग मॅच क्रमांक पहिली. 9वा दिवस आणि पहिलीच मॅच. पहिला चेंडू बॅटने खेळलाय. तिथे अक्षय आहेत. एक धाव येते. एका धावेबरोबर संघाचं खातं मैदानाच्या आतमध्ये उघडलं जाईल. एक धाव फलकावरती पाहायला मिळते. इथे अगदी आपण पाहूया खोलपट टप्प्यात चेंडू. बॅट आणि बॉलचा संपर्क तिथे कोणत्याच प्रकारचा नाहीये. चेंडू डॉट चेंडू निर्धाव त्यांना पाहायला मिळेल. चांगली सुरुवात गोलंदाज सागर करतायत. प्रत्येक संघाची लीग सामन्यातील शेवटची मॅच आज आपल्याला पाहायची आहे. गोलंदाज सागर आज विजयासाठी झुंज पाहायला मिळेल. इथे आक्रमण चढवलंय. चेंडू उंच हवेमध्ये आणि जाऊन पोहोचेल सीमारेषेच्या बाहेर. छत्रपतींचा छावा. मिळाला 6 धावा. षटकार. षटकाराच्या मदतीने धावफलकावरती 7 धावा आहेत. 7 बोले तो 7 चलना, 7 बोले तो 7 रहना, 7 बोले तो 7 निभाना. सत्ता कोणाची येणार या मॅच वरती प्रश्नचिन्ह आपल्या सर्वांच्या समोर आहे. एकमेकांची साथ दोनही फलंदाजांना द्यावी लागेल. इथे देखील स्क्वेअर रेक क्षेत्रामध्ये चेंडू खेळला ओमकार. चेंडू पर्यंत पोहोचताय. सिंगल तर घेतली आहे. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न. 2 धावा यशस्वीरित्या येताना पाहायला मिळतात. धावफलक 2च्या मदतीने 9 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचलंय. फुल टॉस इथे देखील पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक आहेत ओमकार शिंदे. क्षेत्ररक्षण लाजवाब. फेकी येईल तोपर्यंत पुनश्च एकदा 2 धावा आहेत. धावफलकावरती 11. पहिल्याच क्रमांकाचं षटक. इथे देखील भन्नाट वेगात चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन दाखल होतोय. पहिल्या क्रमांकाचं षटक संपलंय. धावफलकावरती 11 धावा. वडकी सुपर किंग्स हा संघ प्रथमतः फलंदाजी करतोय. शुभम मोडक षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी सज्ज होत आहेत. स्ट्राईकला सूरज. सलामीला आलेत. साजेचा खेळ करावा लागेल. हा चेंडू खोलवर टप्प्याचा खोदून काढण्याचा प्रयत्न होता. बॅट आणि बॉलचा संपर्क म्हणावा असा नसेल. यष्टीरक्षक चेंडूपर्यंत पोहोचतायत. एक सिंगल. धावफलक 1च्या मदतीने 12 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचलाय. इथे देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. डिक्लेरेशन झोन. एक धाव येते. एका धावेने धावफलक पुढे नेण्याचा प्रयत्न आहे. 13 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. इथे देखील आडव्या बॅटने आक्रमण तर चढवलंय. क्षेत्ररक्षक आहेत तिथे. पुनश्च एकदा एक सिंगल. 14 या धावसंख्येवरती धावफलक जाऊन पोहोचलाय. शुभम चांगली गोलंदाजी करतायत कारण 3 चेंडूंमध्ये अवघ्या 3 धावा खर्च करताना पाहायला मिळाले. तिथे देखील शरीरभेदक मारा येतोय. अक्षय चेंडूपर्यंत पोहोचतील. पुनश्च एकदा एक सिंगल. धावफलक एका धावसंख्येच्या मदतीने 15 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचले. 4 चेंडूंमध्ये फक्त 4 धावा खर्च केल्यात. कमालीची गोलंदाजी आहे. हा चेंडू शरीरभेदक येतोय. इथे बॅट आणि बॉलचा संपर्क पाहायला मिळत नाहीये. डॉट बॉल. निर्धाव चेंडू. जबरदस्त गोलंदाजी. अफलातून गोलंदाजी पाहायला मिळते. अचूक टप्प्याचे मारे गोलंदाज करतायत. इथे मात्र आडव्या बॅटने आक्रमण चढवलंय. क्षेत्ररक्षक आहेत. सिंगल डबलचं समीकरण अवलंबलं जाईल. क्षेत्ररक्षक फंबल होत आहेत. तोपर्यंत सिंगल डबल. 2 धावा वाऱ्याच्या वेगात येतील. 2 षटकं संपली. धावफलकावरती 17 धावा आहेत. मॅजिक ओव्हर आणि मॅजिक ओव्हरसाठी शिवम मोडक. गोलंदाजीसाठी माफ करा अक्षय. गोलंदाजीसाठी आपल्याला पाहायला मिळतील अक्षय कटके. कशा प्रकारचं कामकाज अक्षय करणार. 16 धाब्यांचं टार्गेट मॅजिक ओव्हरसाठी सातत्याने आपल्याला पाहायला मिळत आहे. ते टार्गेट एका बाजूने बनवलं जाणार का
की दुसऱ्या बाजूने रोखलं जाणार हे पाहणं गरजेचं आहे. गोलंदाज गोलंदाजीच्या माध्यमातून येत आहेत. डिक्लेरेशन झोन मध्ये चेंडू जाऊन दाखल होईल. भन्नाट वेगात चेंडू एस्टनच्या पाठीमागे ट्रॅव्हल होताना थर्डमॅन क्षेत्रामध्ये पाहायला मिळाला. एकदा येते. 18 धावा धावफलकावरती आहेत. इथे देखील सुरेख चेंडू. पंचांकडे अपील केलंय. व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून. धावफलक अवांतरच्या मदतीने पुढे जात आहे. 19 धावसंख्येवरती धावफलक आहे. 19 धावा धावफलकावरती स्थिर असलेल्या पाहायला मिळतील. इथे देखील समोरच्या दिशेने आक्रमण आहे. झेल घेण्यासाठी प्रयत्न होता. बॅकअपचं काम सुरेखरित्या होताना पाहायला मिळेल. तोपर्यंत अगदी आपण पाहूया 3 धावा यशस्वीरित्या येताना पाहायला मिळतील. धावफलक 3 धावसंख्येच्या मदतीने पुढे जाते. धावफलकावरती 22 धावा ज्या आतापर्यंत पाहायला मिळतील. मॅजिक ओव्हरचं षटक 2 चेंडूंमध्ये 5 आल्यात. इथे देखील समोर दिशेने आक्रमण चढवलंय. चेंडू जाऊन पोहोचेल सुसाट वेगात सीमारेषेच्या बाहेर. हे रास्ते हे 4 के चौकार. चौकाराच्या मदतीने धावफलक पुढे जात आहे. 26 धावा धावफलकावरती आहेत. 3 चेंडूंमध्ये 9 आल्यात. आता 3 चेंडूंमध्ये 7 धावेंची आवश्यकता. इथे देखील आक्रमण आहे आणि हा चेंडू सीमारेषेच्या बाहेर. छत्रपतींचा छावा मिळाल्या 6 धावा. षटकार. षटकाराच्या मदतीने धावफलक पुढे जात आहे. धावफलकावरती 32. कर्तृत्व आणि नेतृत्व स्वतःला सिद्ध करावं लागतं आणि ते सिद्ध करताय स्वतःला. पार्थ मैदानाच्या आतमध्ये छत्रपतींची तळपती तलवार. इथे देखील येतोय षटकार. चरण वा भाई वा. अगदी ज्याची विकेट मैदानाच्या आतमध्ये ठेवण्यासाठी प्रतीक्षा केली जात होती ना, तो आता आक्रमक होतोय. वादळी खेळीला सुरुवात. 38 धावा आहेत. 5 चेंडूंमध्ये 21 आल्यात. अर्थात 10 धावेंचा बोनस देखील असेल. इथे देखील आक्रमण आणि याचबरोबर हा देखील चेंडू सीमारेषेच्या बाहेर. पुण्याचा बाप्पा दगडूशेठ आणि बॉलने घेतलीये बाउंड्रीची भेट. 4 रन चौकार. पार्थ नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये घोंगवताना पाहायला मिळालं. तीन षटकं संपली आहेत. 52 धावा वडकी सुपर किंग्स संघाच्या खात्यावरती पाहायला मिळतील. शेवटचा आणि अंतिम षटक. गोलंदाजीच्या माध्यमातून गोलंदाज सज्ज होत आहेत. ओमकार शिंदे. हा चेंडू इथे डाव्या यष्टीच्या दूरवरती राहतोय. व्हाईट बॉल. अवंतरच्या मदतीने 53. उद्योजक आदरणीय कुमारजी जाधव साहेबांचं शुभागमन होतंय. आपलंही मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. इथे शरीर भेदक मारा येतोय. डॉट बॉल आहे. हनुमान
ग्रामीण पतसंस्थेचे असणारे व्हाईस चेअरमन आदरणीय नवनाथजी जाधव साहेबांचं देखील शुभागमन. आपलंही हार्दिक हार्दिक स्वागत. नो बॉल, नो +1, 2 धावा येतील. धावफलक 2च्या मदतीने पुढे सरसावतंय. धावफलकावरती 55, 55 ऑन बोर्ड. 55 धावा धावफलकावरती आहेत. इथे देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू उंच हवेमध्ये, क्षेत्ररक्षक आहे, झेल सुटला आहे. तोपर्यंत सिंगल डबलचं समीकरण. तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न पाहायला मिळेल आणि पाहता पाहता इथे तिसरी धाव येणार का? तिसऱ्या पंचांकडे निर्णय. टीव्ही अंपायर शहानिशा करतील आणि निर्णय काही क्षणामध्ये येताना पाहायला मिळेल. पंचांचा निर्णय आलाय OUT, आउट. फलंदाज असेल बाद. अर्थात 2 धावा आहेत. ओमकार पुन्हा एकदा सज्ज होतील. इथे शरीरभेदक मारा येतोय. तोपर्यंत धाव घेण्यासाठी प्रयत्न पाहायला मिळेल. 22च्या कोणत्याच प्रकारच्या धावा नाहीयेत. अर्थात इथे चेंडू डॉट आहे. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज आहेत. इथे देखील आडव्या बॅटने आक्रमण केलंय. क्षेत्ररक्षक आहेत, चांगलं क्षेत्ररक्षण होईल. एक धाव येते. धावफलक 1च्या मदतीने पुढे जाईल. 58 धावा. शेवटच्या षटकातील 2 चेंडू बाकी आहेत. निलेश पाटील बरेचशा उशिरा आलेत, परंतु साजेसा खेळ दाखवावा लागेल. इथे आडव्या बॅटने आक्रमण, हवाई धडाका. चेंडू लँड देखील होतोय सीमारेषेच्या बाहेर. वाघाची धाडाने फोडलाय पाड. येतोय षटकार. चेरान. धावफलकावरती 64, 64 ऑन बोर्ड. लॉस ऑन विकेट. ओमकार पुन्हा एकदा सज्ज होतील. व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून. 65 धावा. मिस्टर एक्स्ट्रा इथे रोखणं गरजेचं आहे. धावफलकावरती 65, 65 धावा आहेत. इथे देखील पुढे सरसाबात. हवाई तडाखा तर आहे. चेंडू लँड देखील होतोय सरळ सीमारेषेच्या बाहेर. इस्को लगाड आला तो लाईफ झिंगाला आला. चेरन षटकार. अर्थात प्रथमता फलंदाजी करत असताना 4 षटकांमध्ये 71 बनवल्यात. विजयासाठी 24 चेंडू, 72 धाब्यांचं टार्गेट. चला यानंतरच्या मॅचचा टॉस आपण लगेचच करणार आहोत. बोथ कॅप्टन उपस्थित राहा. यानंतरची होणारी मॅच वडकी नाईट रायडर्स विरोधामध्ये वडकी जायंट हंटर्स. बोथ कॅप्टन लवकरात लवकर येतील. नाणेफेक आपण लगेचच संपन्न करतोय. दिवस क्रमांक 9 या स्पर्धेचा आपण पाहतोय. अनेक दानशूर दातृत्वात या स्पर्धेच्या निमित्ताने लाभलेत. देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, देता देता घेणाऱ्याचे हातही घ्यावेत, असे असणारे सर्व दानी हात. सर्वांचं आम्ही मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतो. वडकी सुपर लीगचा थरार, मानाची, सन्मानाची आणि प्रेमाची क्रिकेटची स्पर्धा या मैदानावरती संपन्न होते. गेले 8 दिवस यशस्वी भूमिका आयोजक कमिटीच्या माध्यमातून, सर्व खेळाडूंच्या माध्यमातून मात्र यशस्वीरित्या ही स्पर्धा संपन्न झाली आहे. आज दिवस क्रमांक 9 आणि उद्या मात्र या स्पर्धेचा महाअंतिम सोहळा. अनेक दिग्गज मान्यवर, अनेक दातृत्वदाते या स्पर्धेच्या निमित्ताने उपस्थित राहतील आणि उद्या महाअंतिम दिवस नक्कीच या मैदानावरती संपन्न होईल. चला बोथ कॅप्टन पुन्हा एकदा विनंती आहे. जायंट हंटर्स टीम आणि त्याचप्रमाणे नाईट रायडर्स बोथ कॅप्टन लवकरात लवकर या. नाणेफेक संपन्न होणं गरजेचं आहे.
आदरणीय नवनाथजी जाधव साहेबांना विनंती आहे आणि त्यांच्या समवेत उपस्थित मान्यवर आपणास विनंती असेल आपल्या शुभ हस्ते यानंतरच्या मॅचचा टॉस आपण लगेचच संपन्न करतोय. काय विषय नाही. पहिलवान आदरणीय दिलीपजी मोडक सर आपणास विनंती असेल आपणही या. अडचण नाही काय येणार. पाहुण्यांना बोललो होतो मी तसं. नवनाथजी जाधव साहेबांना विनंती आहे आपल्या शुभ हस्ते काय अडचण नाही. आपण टॉस करतोय. त्याचप्रमाणे या स्पर्धेच्या निमित्ताने चालतंय. त्यांचं संघ मालकत्व या स्पर्धेच्या निमित्ताने पाहायला मिळत आहे. अर्थातच आदरणीय झुंजार ग्रुपचे असणारे संस्थापक अध्यक्ष सागरभाऊ मोडक, त्याचप्रमाणे शिवशंभू डेव्हलपर्स आदरणीय गणेश दिलीप मोडक या दोनही मान्यवरांचं शुभागमन होते. आपल्याही मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत आम्ही स्पर्धेच्या निमित्ताने करतो. दोनही मान्यवरांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते कुमारजी जाधव आपणासही विनंती आहे आपणही या. तीनही मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये नाणेफेक आपण लगेचच या ठिकाणी संपन्न करतोय. मॅचला होती सुरुवात. प्राय कोदळे ऑन स्ट्राईक आहे, नॉन स्ट्राईकला ओमकार, तर गोलंदाजीच्या माध्यमातून सूरज जाधव सज्ज होताना पाहायला मिळतील. पहिला चेंडू आक्रमण झालंय. प्रयागच्या बॅट मधून जाऊन पोहोचेल सीमारेषेच्या बाहेर. छत्रपतींचा छावा मिळाला 6 धावा. षटकार. सर्वच मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये नाणेफेक आपण संपन्न करतोय. बोथ कॅप्टन आहेत उपस्थित. पहिल्या चेंडूवरती षटकार आलाय आणि चांगली सुरुवात मैदानाच्या आतमध्ये होताना पाहायला मिळेल. इथे देखील आक्रमण समोरच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण सीमारेषेच्या लगत होतंय. तिथे चेंडू अडवण्यासाठी प्रयत्न. बॅकअप होईल तोपर्यंत साजबाज ताज 3 धावा येतील. या 3 धावा संख्येने धावफलकावरती 9. टॉस झालाय आणि टॉस का बॉस नाना आकाशाकडे जाताना पाहायला मिळाले. वडकी नाईट रायडर्स संघाने टॉस विन केलाय. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय आहे. बॉलिंग लिस्ट दोन्ही टीमची लगेचच जमा करा विनंती आहे. मान्यवरांचं मनापासून आभार. आपणास विनंती असेल आपण समोर येऊन असणं व्हावं. ते बाउंड्रीच्या तिथे थोडस अथर्व त्यांच्या माध्यमातून प्रथम क्रमांकाचं पारितोषिक आहेत. खरं तर एक दानशूर दातृत्व जातं म्हणून आम्ही त्यांच्याकडे सातत्याने पाहतो. इथे उंच हवेमध्ये चेंडू फटका तर फसलाय. क्षेत्ररक्षक आहेत. झेल झालाय फलंदाज बाद. ओमकारला परतावं लागेल. विकेट आली आहे. पहिल्या क्रमांकाचा धक्का मैदानाच्या आतमध्ये बसलेला पाहायला मिळेल. अर्थातच ग्रामपंचायत सदस्य वडकी आदरणीय राजेंद्र श्रीकांत आंबेकर साहेबांचं शुभागमन होतंय. आपलंही मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत, सहर्षाचं स्वागत आम्ही या स्पर्धेच्या निमित्ताने करतो. ज्यांचं संघ मालकत्व या स्पर्धेच्या निमित्ताने पाहायला मिळतंय आदरणीय निलेशजी आंबेकर आपणही उपस्थित होत आहेत. आपलंही मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत आम्ही करतो. फेर बॉल आहे. अर्थात इथे फलंदाज बाद असेल. न्यू बॅटर यश मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. इथे आक्रमण आल्या सरशी होत आहे. चेंडू उंच हवेमध्ये. क्षेत्ररक्षक तिथे झाले. दर्शक झाले दिवाने. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकार. छेरान. यश साबळे मैदानाच्या आतमध्ये आलेत आणि आल्यास सरशी आक्रमण करतायत. नावातच यश आहे. यश म्हणजे कर्तृत्वाचा ठसा. यश म्हणजे पूर्णत्वाचा वसा. यश म्हणजे उमलत्या पंखांचं बळ आणि यश म्हणजे अप्रतिम केलेला खेळ. इथे यश मैदानाच्या आतमध्ये आक्रमण करतोय. षटकार आलाय.
धावफलकावरती 15. सूरज वरती होते आक्रमण. इथे देखील चेंडू उंच हवेमध्ये आहे. निलेश पाटील डाऊन दी बॉल. झेल झालाय. टीट फॉर टॅट. जशाच तसं प्रत्युत्तर मैदानाच्या आतमध्ये आणि फलंदाज देखील होतोय बाद. यशला परतावं लागेल. विकेट आली आहे. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये रोहित. रोहित मोडक दाखल होत आहेत. 15 धावसंख्येवरती दुसराही धक्का बसलाय वडकी सनरायझर संघाला. तर प्रयाग कुदळे 2 चेंडू 9 धावांची खेळी आहे. अजूनही एक अंतिमचा चेंडू या षटकातील बाकी आहे. 5 चेंडूंमध्ये 15 धावा जरूर खर्च केल्यात, परंतु 2 महत्वपूर्ण विकेट अजय येताना पाहायला मिळाल्यात. इथे देखील अलंगी कार्पेट समोर दिशेने फटका खेळून काढलाय. फॉलो थ्रू मध्ये अडवण्याचा प्रयत्न होता. बॅकअपला शिवम आहेत. फेकी होतीये. 2 धावा येतील. पहिलं षटक संपलंय. धावफलकावरती 17 धावा 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. समीकरण जर पाहिलं तर शेवटच्या 18 चेंडू 55. पार्थ गायकवाड गोलंदाजीच्या माध्यमातून आमंत्रित केले पार्थला. फलंदाजीमध्ये तर जबरदस्त कामगिरी पार्थची पाहायला मिळाली आहे, परंतु इथे गोलंदाजीमध्ये काय करामत करेल तर स्ट्राईकच्या दिशेने संघाचा करता धरता संघाचा नेता प्रयाग. इथे समोर दिशेने खोदवल टप्प्यात चेंडू खोदून काढलाय. क्षेत्ररक्षक आहेत. सिंगल तर घेतली आहे. दुसऱ्या धाबेसाठी प्रयत्न. बॅकअप सुरेख. 2 धाबा येतील. धावफलक 2च्या मदतीने 19. इथे मात्र आडव्या बॅटने आक्रमण चढवलंय. चेंडू जाऊन पोहोचेल सरळ सीमारेषेच्या बाहेर. तो चंद्रबादा बाद. चेंडू गेलाय ढगात. चेरन षटकार. षटकाराच्या मदतीने 25 धाबा आहेत. झुंज देतोय मैदानाच्या आतमध्ये संघाचा तारणहारता प्रयाग कुदळे. कुल कॅप्टन आहे. साजेशी खेळी करावीच लागेल. इथे देखील आक्रमण होतंय. हा देखील चेंडू लागोपाठचा दुसराही आलाय. वा भाई वा. षटकार. धावफलकावरती 31 धाबा 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. समीकरण बदलेल. 15 चेंडू बनवायचे आहेत. 41. जर पाहायला गेलं तर वडकी सुपर किंग संघाचे कुल कॅप्टन अनिकेत आंबेकर थोडीशी इंजरी त्यांना पाहायला मिळाली, परंतु इथे आता निलेश कशा प्रकारचं कामकाज करतील हे पाहणं गरजेचं आहे. रणनीती आखावी लागेल. मॅच महत्वपूर्ण असेल. हा चेंडू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. इथे अगदी आपण पाहूया डॉट बॉल येतोय. काहीसा कारणमंत्र आणि त्यानंतर चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली आहे. इथे आक्रमण झालंय. चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. झेल झालाय. बडी मछली जाल में. प्रयाग कुदळे बॅक टू दी पेव्हिलियन. धक्का क्रमांक 3. विकेट आली आहे. प्रयाग कुदळे निराश पावलाने नक्कीच तंबूच्या आश्रयाला परत आहेत. चला न्यू बॅटर लवकरात लवकर या. रवींद्र अर्थात पप्पू चौधरी न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. हा चेंडू देखील अलॉंग दी कार्पेट नक्कीच खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचतायत. 2 षटकं संपली. 3 बाद 32 धावा धावफलकावरती आहेत.
या षटकामध्ये 15 धावा गोलंदाज खर्च करताना पाहायला मिळाले. तर मॅजिक ओव्हरसाठी गोलंदाज शिवम मोडक आपल्याला पाहायला मिळतील. षटक क्रमांक 3. पहिला चेंडू इथे आडव्या बाटने खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक आहेत सूरज चेंडू पर्यंत पोहोचतायत. वेगवान सिंगल इथे येताना पाहायला मिळेल. एका धावसंख्येच्या मदतीने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती ना तेरी ना मेरी, धावफलकावरती डबल तेरी पाहायला मिळते. 33 धावा 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये 3 मार्गस्थ आहे. इथे बॅटची हलकीशी एश डिक्लेरेशन झोन मध्ये चेंडू जातोय. एक धाव डिक्लेअर स्वरूपात येईल. धावफलकावरती 34 धावा. 2 चेंडूंमध्ये 2 आल्यात. 4 चेंडूंमध्ये 14 गरजेचे आहेत. मॅजिक ओव्हर मैदानाच्या आतमध्ये. काय मॅजिक घडणार हे पाहणं गरजेचं आहे. इथे मात्र आक्रमण परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. चेंडू आलाय स्लॉट मध्ये, पाठवलाय पार्किंग लॉट मध्ये. षटकार. षटकाराच्या मदतीने 40 धावा आहेत. 9 चेंडू 32 समीकरण तयार होत आहे. तर 3 चेंडू मध्ये 8 आल्यात. 3 चेंडू मध्ये 8 धावा गरजेच्या आहेत. इथे देखील बॅकफूट वरती सरकले. दिशा दिली आहे. क्षेत्ररक्षक धावतील. चेंडूच्या पाठमोर चेंडू अडवण्यासाठी प्रयत्न करतायत क्षेत्ररक्षक. तोपर्यंत 2 धावा इथे देखील आहे. या 2च्या मदतीने धावफलक पुढे जाईल. 42 धावा. 4 चेंडूंमध्ये 10 आल्यात. 2 चेंडूंमध्ये 6 गरजेचे आहेत. इथे देखील समोरच्या दिशेने चेंडू खेळलाय. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचतायत. फेकी तिथे सुरेख. 2 धावा तर आहे. तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न होणार का? प्रयत्न झालाय. 3 धावा येतील. धावफलक 3च्या मदतीने पुढे जाते. 45. 1 चेंडू आणि 3 धाव्यांची गरज मॅजिक ओव्हरचं टार्गेट पूर्ण करण्यासाठी. इथे मात्र अगदी आपण पाहूया चेंडू डॉट चेंडू निर्धावे त्यांना पाहायला मिळेल. अर्थात या षटकामध्ये 13 धावा आल्यात. 6 धाव्यांची पेनल्टी असेल. सहा चेंडू 33 धावा. आता मात्र समीकरण. प्रत्येक चेंडूवरती आक्रमण होणं गरजेचं आहे. अब नहीं चलेगा इक्का दुक्का, लगाना पडेगा चौका और छक्का. तर गोलंदाजीच्या माध्यमातून गोलंदाज अथर्व मोडक सज्ज होत आहेत. कशा प्रकारचं कामकाज अथर्व करणार. पहिला चेंडू समोरच्या दिशेने आक्रमण. शिवम डाऊन दी बॉल. झेल झालाय. विकेट आली आहे. फलंदाज होईल बाद. धक्का क्रमांक 4 मैदानाच्या आतमध्ये बसलेला पाहायला मिळेल. शेवटचे 5 चेंडू 33 धावा. काहीच सोपं काहीच अवघड समीकरण पाहायला मिळत आहे. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये सागर दाखल होत आहेत. माफ करा, सतीश मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. सतीश शेजवळ. लागोपाठचे 3 षटकार जर सतीश खेळत असतील तर पारितोषिक होतं, परंतु इथे विकेट पुनश्च एकदा येताना पाहायला मिळाली आहे. लागोपाठची दुसरी विकेट आहे. फलंदाज होतोय बाद. लागोपाठच्या 3 षटकारांसाठी आनंद ढवळे, गणेश मोडक, त्याचप्रमाणे विश्वास बोराटे प्रत्येकी 1,000 रुपयाचं पारितोषिक होतं.
परंतु विकेट पाठोपाठ विकेट जात आहेत. सागर न्यू बॅटर दाखल होत आहेत. हॅट्रिक गेंद मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. इथे व्हाईट बॉल अवांतरच्या मदतीने धावफलक पुढे जाते. इथे देखील मोठा फटका खेळलाय. चेंडू उंच हवेमध्ये जाऊन पोहोचेल सीमारेषेच्या बाहेर. सागरच्या बॅट बसून नक्कीच एक पहाडी षटकार येताना पाहायला मिळालाय. धावफलकावरती 52. 3 चेंडू 26 विजयासाठी गरजेचे आहेत. इथे देखील आक्रमण लागोपाठचा दुसराही आलाय. वा भाई वा, षटकार. अजूनही झुंज पाहायला मिळते. 2 चेंडू 20 धाब्यांची गरज विजयासाठी. रनरेटचा विचार शेवटच्या क्षणापर्यंत करावा लागेल यात मात्र शंका नाहीये. 2 चेंडू 20 धावा. एखादा खराब चेंडू अजूनही सामन्यामध्ये रंगत वाढवू शकतो. तो येणार का? इथे व्हाईट बॉल पुन्हा एकदा येतोय. धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती 59. इथे देखील आक्रमण झालंय. हा देखील चेंडू एक टप्पा खात सीमारेषेच्या बाहेर आहे. हे रास्ते हे 4 के चौकार. 1 चेंडू 15 धाब्यांची गरज. 1 चेंडू 15 धावा समीकरण पाहायला मिळतंय. खोलो टप्प्यात चेंडू आणि इथे अगदी आपण पाहूया धावची स्वरूपात फलंदाज बाद होताना पाहायला मिळेल शेवटच्या चेंडूवरती. अर्थात हा सामना बडकी सुपर किंग्स या संघाने नक्कीच विजय केलाय. खूप खूप असं अभिनंदन. नाईट रायडर्स टीम आता विनंती आहे लगेचच मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा. ह्या सामन्याचे मॅन ऑफ द मॅच 15 चेंडू 35 धाब्यांची खेळी, 2 चौकार 3 षटकार त्याच्या बॅटमधून आलेत. 1 षटक हातालय, 15 धावा खर्च केल्यात, 1 विकेट देखील घेताना पाहायला मिळालेत. अर्थात पार्थ गायकवाड ठरले त्या सामन्याचे हिरो. पार्थ चला मॅन ऑफ द मॅचचा किताब आपण देतोय. तर नाईट रायडर्स संघ मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. क्षेत्ररक्षण सजलं जाईल. दुसऱ्या बाजूने सलामीची जोडी देखील दाखल होते.
दोन्ही टीम्स 12th मॅन लवकरात लवकर पाठवा विनंती आहे. मॅच लगेचच आपण सुरू करतोय.